तुम्ही बिहारच्या निवडणुकीनंतर का नाही गेलात? ते एनडीएचे घटक कमी बिहारच्या जागा मिळालेल्या निवडणुकीनंतर गेलो. बिहारची निवडणूक मी पाहिली, त्याच्या सभाही केल्या, नड्डाजींच्या सोबत माझ्या सभा झाल्या. ज्या सभांमध्ये गेलो ते सगळे कॅन्डिडेट जिंकले. नाही, माझा प्रश्न थोडा पुढचा असा होता की तिथे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले कमी जागा घेऊन, मग तो बिहार पॅटर्न महाराष्ट्रात का नाही दिसला? आता आमची लढाई मी सांगितलं खुर्चीची नाहीये, सत्तेची लढाई नाहीये. आणि बघा, मी काम करणार आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही काम केलं. सर्वसामान्य लोकांच्या साठी जे काही करता आलं आम्ही टीम म्हणून काम केलं. आता देखील देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. त्यामुळे कार्यकर्ता आहे मी. त्यामुळे मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता. ही पदं काय? पदं बघा, येतात जातात, पदं वर खाली होतात. पण मला याचा आनंद आहे की आता या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळालेली सर्व पदांपेक्षा मोठी आहे. नक्कीच आपण मुख्यमंत्री असताना आपण ती स्कीम आणली आणि त्यात आपल्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा झाला हे सर्वांनी बघितलं. आज विरोधी नेत्यांनी सुद्धा ते मान्य केलं. मान्य करावंच लागेल त्यांना. त्यांनी विरोध केला होता अगोदर, पण नंतर आता त्यांना मान्य करावं लागेल, नाही तर लाडक्या बहिणी पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवतील. पण आता इतक्यात असं आम्ही बघतोय की बरीच मंडळी जी आहे ते सगळे लाडके भाऊ किंवा लाडकी बहीण बनायला पाहतात. तर लाडकी बहीण योजना आता नक्की कोणाची आहे? हे बघा, हे श्रेयवादाचं लढाई आम्ही लढत नाहीये. लाडक्या बहिणी ज्या आहेत आम्ही मनापासून केलं. का केलं? की त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही आधार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही केलं. मी मुख्यमंत्री असताना मी देखील गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची, पत्नीची जी काही काटकसर पाहिली आहे मी, त्यावेळेचे दिवस पण मी पाहिले, ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मग आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कारण शेवटी आज तुम्हाला सांगतो, कितीतरी सक्सेस स्टोरी बघा तुम्ही. या लाडक्या बहिणी, काही लोक मला भेटले, त्यांनी 10-20 महिला एकत्र येऊन काही छोटा व्यवसाय होतो त्याला मोठा केला, मोठ्याला आणखी मोठा केला. काही लोकांनी आपल्या घरातले काही प्रश्न होते, तो एक तर लाडकी बहीण म्हणाली, मी गेले अनेक वर्ष विचार करते, माझ्या पायाचं ऑपरेशन करायचं होतं. आणि तुमच्याच एक पत्रकार मित्र आहेत आमच्या, त्यांच्या घरी ती मोलकरीण म्हणून काम करत होती. गणपतीला गेल्यानंतर तिला माहीत पडलं की एकनाथ शिंदे आलेत. ती लगबग करून त्यांना विचारून परवानगी घेऊन मला येऊन भेटली. मी म्हणाल, तू काय केलं, तुम्ही काय केलं? तर म्हणाले, मी माझ्या मुलांचं फी भरली आणि माझ्या पायाचं ऑपरेशन बरेच दिवस थांबलो होतं ते केलं. असंही आहे ना. काही लोकांनी लाडकी बहीण चा गाडी टाकली, स्टॉल टाकला, चहाचा स्टॉल, वडापावचा स्टॉल, रोज 1000-1200 रुपयाचा ते व्यवसाय करू लागले. काही लोकांनी छोटा मोठा साड्यांचा व्यवसाय केला, देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय केला. काही महिलांनी क्रेडिट सोसायटी काढली. हे सर्व पैसे अर्थव्यवस्थेत आले. हे सर्व पैसे अर्थव्यवस्थेत आले. आणि त्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही फक्त एवढ्यापुरतं मर्यादित त्यांना ठेवणार नाही आहे. त्यांना अनेक योजना ज्या आहेत, बचत गटाच्या योजना आहेत, त्यांना आम्ही माझ्या काळामध्ये रिव्हॉल्विंग फंड वाढवला. आणि त्याचबरोबर छोटा मोठा व्यवसाय जो आहे त्यांना आपण करून देतोय की जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या, त्यांना आता स्वतःच्या सहीने पैसे काढता येतात. खऱ्या अर्थाने हे मोठं काम आहे. तुम्हाला तुमचे कार्यकर्ते अनेक वेळेला एकनाथ पेक्षा लोकनाथ असं म्हणतात. तर असं आम्ही ऐकतो की तुम्ही प्रस्ताव यायच्या आधी सुद्धा अनेक वेळेला कामं करून टाकली आहेत. हे खरंय का? प्रस्ताव एखादा यायच्या आधीच तुम्ही कामं केली असं घडलंय का? मी बघा, मी कधी कधी म्हणतो, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे माझं कामाची पद्धत आहे. करतो, बघतो, पाहतो, माझ्या डिक्शनरीत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अनेक लोक येतात, निधी आवश्यक असतो त्यांना काही, आणि आपण प्रायोरिटाईज करायला पाहिजे कुठलं काम महत्त्वाचं आहे. आता आळंदीची भक्त निवासचा विषय होता. त्यांना मी शब्द दिला 25 कोटी रुपयाचा, आणि त्यांना बोलवलं. मी इकडे बोलवल्यानंतर त्यांच्या हातात तो GR देऊन टाकला. त्यांना पण एवढं जलद गतीने काम होईल असं वाटलं नव्हतं. परंतु माझ्या कामाची पद्धत आहे,
प्रस्ताव आपण बनवत राहू, काय प्रॉब्लेम आहे. एक माझ्याकडे एक व्हीलचेअरवरून